प्राचार्य शिवाजीराव भोसले विचार मंच चा अध्यक्ष या नात्यानं आणि त्याचबरोबर मुदोजी महाविद्यालय तत्वज्ञान विभागाचा प्रमुख या नात्यानं थोडंसं मी पहिल्यांदा तत्वज्ञान विभागाविषयी आमच्या सांगणारे कालच्या त्या एकंदर कुठल्याही सेशनमध्ये त्याचा उल्लेख झालेला नव्हता. तो मी थोडक्यात करून देतो तो उल्लेख. आणि त्याचबरोबर त्यानंतर मी प्राचार्य शिवाजीराव भोसले विचार मंचाच्या स्थापनेमागचा जो उद्देश आहे तोही आपल्या पुढे थोडक्यात ठेवतो. त्यामध्ये तत्वज्ञान विभागाची स्थापना 1977 मध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसलेंच्या नेतृत्वाखाली झाली. या विभागामध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्राध्यापक डॉक्टर सुधीर पिटके, प्राध्यापक फरतारे, प्राध्यापक चंदावाड सर आणि सध्या मी स्वतः व प्राध्यापक सतीश पवार, विलास टिळेकर, निलेश भराडे, सौ जयश्री तांबे असे आम्ही 5 जण सध्या काम करीत आहोत. येथे तत्वज्ञान, मानसशास्त्र, तर्कशास्त्र आणि वैज्ञानिक पद्धती. आता यामध्ये वैज्ञानिक पद्धती हा कंपल्सरी पेपर आहे आणि तर्कशास्त्र हा SY ला आमच्याकडे IDS पेपर आहे. तर असे हे 4 पेपर आम्ही 5 लोक शिकवतो आणि आमची संख्याही तशी भरपूर आहे. त्याचबरोबर आमचे जे माजी विद्यार्थी आहेत ते महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यामध्ये आपले आजच्या या समारंभाचे, आजच्या या एकंदर सेशनचे जे अध्यक्ष आहेत ते डॉक्टर सुनील दत्त गौरे, ते आपले माजी विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर उपाध्यक्ष आपल्या या संस्थेचे विचार मंचाचे डॉक्टर मुळीक बाळासाहेब मुळीक सर, तेही माजी विद्यार्थी आहेत. सुनील भोईटे आमचे शिरूरचे, ते सुद्धा माजी विद्यार्थी आहेत. असे अनेक नामवंत प्राध्यापक, विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारे, शासकीय आणि निमशासकीय क्षेत्रात काम करणारे जे कोणी आमचे माजी विद्यार्थी आहेत ते, त्याचबरोबर पोलीस क्षेत्रामध्ये सुद्धा काही लोक आमचे काम करत आहेत. त्यामध्ये PSI किरण मदने आहेत. त्याचबरोबर मुंबई हायकोर्टामध्ये आमचे एक विद्यार्थी ॲडव्होकेट विश्वनाथ टाळकुटे ही आमचेच विद्यार्थी आहेत. अशी एक फार मोठी माणसं आमचे माजी विद्यार्थी आहेत. त्याचा गौरव खरोखर म्हणजे त्याचा एक अभिमान आम्हाला वाटतो. तर असा हा आमचा विभाग. याबद्दल मी थोडक्यात माहिती आपल्या पुढे ठेवली. त्यानंतर मी पुन्हा एकदा प्राचार्य शिवाजीराव भोसले विचार मंचाच्या संदर्भात आमच्या मुळीक सरांनी, बाकी इतर मंडळींनी सांगितलेलेच आहे, पण मी थोडक्यात त्याचा जो उद्देश आहे या विचार मंचाचा तो आपल्या पुढे कथन करतो. त्यामध्ये प्राचार्यांना तत्वचिंतक म्हणून आम्हाला उजेडात आणायचे. त्यांची ख्याती वक्ता म्हणून संबंध महाराष्ट्रभर, जगभर, भारतभर सगळीकडे आहे. पण तत्वचिंतक ही जी त्यांची तर ती उजेडात आली नाही आणि ती उजेडात आणण्याचं कार्य, ध्येय आमच्या पुढे आहे. ते उद्दिष्ट आमचं पहिलं उद्दिष्ट आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं उद्दिष्ट असं आहे की प्राचार्यांचं सर्व साहित्य, त्यांची भाषणं यांचं संकलन करायचं, जतन करायचं आणि त्याची वेबसाईट करून ती नव्या पिढीला उपलब्ध करून द्यायचं. हाही या पाठीमागे आमचा उद्देश आहे. त्यानंतर राज्यभर त्यांच्या नावानं दरवर्षी वक्तृत्व, निबंध स्पर्धा, आणखी वादविवाद स्पर्धा अशा भरवायच्या, असाही एक उपक्रम आम्ही राबवणार आहोत. हाही एक आमचा इथं उद्देश आहे या संस्थेमागचा. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं, विचार मंचाच्या वतीनं दरवर्षी तत्वज्ञानातील एखादे पुस्तक संपादित करायचं किंवा लिहायचं आणि लेखकही आमचेच असणार आणि संपादक वगैरे मंडळी पण आमच्याच या ग्रुपमधले लोक असणार आहेत विचार मंचामधले. तर असे काही महत्त्वाचे उद्देश आम्ही इथं डोळ्यापुढे ठेवलेले आहेत. त्यानुसार आम्ही वाटचाल सुरू केलेली आहे. त्याचाच एक पहिला जो भाग आहे तो म्हणजे कालपासून जे 2 दिवसीय राष्ट्रीय स्तरावरची जी ई कॉन्फरन्स आपण घेतोय तो त्याचाच एक भाग आहे. आणि तर एवढं मी या विचार मंचाच्या उद्देशाच्या संदर्भात सांगतो. धन्यवाद. यानंतर मी माझ्या विषयाकडे वळतो. तर प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे तात्विक विचार या विषयावरती मी आपल्याशी संवाद साधणार आहे. पहिल्यांदा मला आपल्याला एक सांगायचं आहे की काल आणि आज सकाळी काही मंडळींनी काल विशेषतः बेलके सर, भोसले सरांनी तर भरपूर माहिती सांगितलेली आहे. आपले प्राचार्य देशमुख सरांनीही माहिती सांगितली भोसले सरांच्या संदर्भात. त्यामुळं मी आता पहिली परिचय वगैरे हे त्यांच्या संदर्भात काही न देता
त्यांच्यावर त्यांच्या आधीच्या पिढीचा जो प्रभाव होता त्यातल्या काही व्यक्तींचा उल्लेख आणि त्यानंतर त्यांच्या तत्वज्ञानाच्या संदर्भात त्यांची जी असलेली भूमिका आहे ती, आणि त्यानंतर मग त्यांचं जे जीवनवादी तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यावर त्यांच्या वडिलांचा कैलासवासी अनंतराव भोसले, ते एक प्राथमिक शिक्षक होते, यांचा जसा प्रभाव होता तसाच महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर, सावरकर, श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर, भूतपूर्व अधिपती फलटण, कर्मवीर भाऊराव पाटील, प्राचार्य सोनोपंत दांडेकर, धोंडा महाराज देगलूरकर यांचाही प्रभाव होता. या सर्वांना त्यांनी जवळून पाहिले होते, ऐकले होते. त्यांचे वास्तविक चरित्र भारतीय महापुरुषांच्या अभ्यासाने घडले. त्यामध्ये स्वामी विवेकानंद, श्री अरविंद यांच्या चरित्रांचा आणि विचारांचा वाटा अधिक होता. हे सर्व विदित आहे. प्राचार्यांच्या या अथांग व्यासंगाने त्यांना महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर जगभर विख्यात वक्ते म्हणून ख्याती मिळवून दिली. तरी वक्तृत्व हे त्यांचे ध्येय किंवा साध्य नव्हते, तर प्रबोधनाचे ते एक प्रभावी असे साधन होते. वक्तृत्व ही एक कला आहे. अभ्यासाने आणि व्यासंगाने ती वाढवता येते, हे खरे आहे. त्यांना ही कला अवगत झाली होती, पण त्यांच्या मनात आणि विचारात ते समाज प्रबोधनाचे साधन होते. समाज प्रबोधनातही तत्वज्ञान, तत्वचिंतन असते. 18व्या शतकामध्ये युरोपात औद्योगिक क्रांतीनंतर जी प्रबोधनाची चळवळ सुरू झाली, त्या चळवळीनुसार मानवी जीवनातील धर्मसत्तेचे म्हणजेच पोपचे वर्चस्व नाकारले गेले आणि मानव केंद्री विचार सुरू झाला. तेच वारे हळूहळू भारतातही वाहू लागले. त्यावेळी भारतात ब्रिटिशांची सत्ता होती. त्यांनी आणलेल्या शस्त्रासोबत शास्त्रही आले. युरोपातील विचारवंतांच्या भूमिका, त्यांचे विचार भारतीय समाजातील सुशिक्षितांपर्यंत पोचली. त्यांनीही मग या विचारांचा व आधीच्या भारतीय विचारधारा, परंपरा यांच्या मिश्रणातून समाजाचे प्रबोधन करण्यास सुरुवात केली. राजा राममोहन राय, महर्षी दयानंद, कानडे, महात्मा फुले, टिळक, आगरकर इत्यादी सुधारक, समाजचिंतक या प्रबोधनाचे प्रतिनिधी म्हणून आपले विचार मांडू लागले. युरोपीय प्रबोधनातून मानवतावाद, तर भारतीय प्रबोधनातून प्रामुख्याने अध्यात्मनिष्ठ मानवतावाद सांगितला गेला. त्याचे कारण वेद, उपनिषदादी प्राचीन साहित्य, नंतरची आमच्या संतांची भूमिका, तसेच या गोष्टींचा अभ्यास करून त्यातील चांगले, मूल्ययुक्त, मानवी अंतरंगाची जडणघडण करणारे विचार स्वीकारून युरोपीय विज्ञानिष्ठ मानवतावादी विचारधारा सांगितली गेली. त्यामुळे अर्थात हे प्रबोधन अधिक सकस, माणूस घडवणारे, माणसाला अर्थपूर्ण जीवन बहाल करणारे होते. किमान तेवढी क्षमता त्यामध्ये होती. अशा या विचारधारेचे पाईक म्हणून आपण प्राचार्यांच्याकडे पाहायला हवे. म्हणजे महाराष्ट्रातील मध्ययुगीन संतांपासून स्वामी चक्रधर, संत ज्ञानेश्वरांपासून समाज प्रबोधनाची आध्यात्मिक अंगाने सुरू झालेली परंपरा 19व्या शतकातील प्रबोधनात परिवर्तित झाली. अध्यात्म केंद्रीय विचारांकडून ती मानव केंद्रीय विचाराकडे आकर्षित झाली. अर्थात त्यात अध्यात्मालाही वाव राहिला. ही विचारधारा स्वातंत्र्यपूर्व भारतीय मनाचे पोषण करणारी ठरली. पण 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या धामधुमीत ती काहीशी बोथट, लुप्त झाली किंवा तीच स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा म्हणून पुढे आली. पण परत देश स्वतंत्र झाल्यावर प्रबोधनाचे कार्य आवश्यक होते. किंबहुना कोणत्याही काळाची ती कायमची गरज असते, हे प्राचार्यांच्या लक्षात आले आणि म्हणूनच त्यांनी प्रबोधनाच्या पाऊलखुणा टिपण्याचा अथक प्रयत्न केला. या प्रयत्नातून त्यांनी संतांच्या चळवळीपासून ते प्रबोधन युगातील विशेषतः भारतीय महापुरुषांच्या चरित्रांचा व विचारांचा अभ्यास केला. ते एक व्रत म्हणून लोकांपुढे ठेवण्याचे महान असे कार्य केले. हे करीत असताना पूर्वप्राप्त असे हे संचित आपल्या अभ्यास, चिंतन, मननाच्या बळावर अधिक समृद्ध केले. त्यामुळे अर्थातच त्यांचे म्हणून त्यामध्ये योगदान आहेच.
हे योगदान म्हणजेच त्यांचे स्वतःचे प्रबोधनाचे तत्वज्ञान होय. आता मला प्राचार्यांच्या विषयी तत्कालीन म्हणजे त्यांच्या समकालीन जे विद्वान होते त्या विद्वानांची काही मतं आपल्या पुढे ठेवायची. त्यांच्या संदर्भातली प्राचार्य हे कार्य तत्कालीन व नंतरच्या विद्वान प्राचार्यांचे हे कार्य म्हणजे प्रबोधनाचं तत्कालीन व नंतरच्या विद्वानांनाही मान्य आहे. त्यांच्या मते प्रबोधनाचे कार्य हेच त्यांच्या वक्तृत्वाचे नव्हे तर जीविताचेही ध्येय होते. येथे वानगी दाखल काही विद्वानांची मते उद्धृत केली आहेत. गंबा सरदार म्हणतात, आपल्या देशातील पूर्वसुरूंच्या जीवन कार्याची नव्या पिढीला रसिकतेने ओळख करून देऊन सद्भावनांचा परिपोष करणे हे त्यांचे कार्य अत्यंत महत्वाचे आहे. त्याचबरोबर आपल्या परंपरेतील सत्वांश आणि जीर्णांश यांची छाननी करून तिच्यातील चैतन्यदायी सत्वांशाची जपणूक करण्याची शिकवण देणे हेही त्यांचे तितकेच महत्वाचे असे कार्य आहे. विवा शिरवाडकर कवी कुसुमाग्रज म्हणतात, त्यांच्या ज्ञानसाधनेला सामाजिक विकासाची निश्चित अशी दिशा आणि कर्तेपणाचे अधिष्ठान आहे. आजच्या विस्कटलेल्या आणि ढासळलेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये फोफावणाऱ्या विकृतींना पायबंद बसावा आणि आपले मूलभूत पायबंद बसावा आणि मूलभूत जीवन मूल्यांची जाणीव लोकांमध्ये निर्माण व्हावी या उद्देशाला त्यांनी आपला व्यासंग आणि आपले अमोघ वक्तृत्व समर्पित केले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी म्हटले आहे, त्यांचे भाषण ऐकणे म्हणजे आतलं मन जाग करणारा संस्कार होय. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या मते त्यांचे विचार माणसामध्ये उच्च दर्जाची प्रेरणा निर्माण करतात. तर नाग गोरे त्यांच्या कार्याला राष्ट्र जागरणाचे कार्य असे म्हणतात. तर ज्येष्ठ राष्ट्रीय नेते आदरणीय शरद पवार साहेब म्हणतात, छत्रपती शिवरायांचे गुणसंकीर्तन करून त्यांनी समाजात देश प्रेमाची जाणीव वृद्धिंगत केली व राष्ट्रीय एकात्मता रुजवण्याचे कार्य केले. लोकसत्ताचे तत्कालीन संपादक माधव गडकरी म्हणतात, ते ज्ञानी वक्ता आहेत. महाराष्ट्रातील ख्यातकीर्तच नव्हे तर नंबर 1 चे ते वक्ते आहेत. आता मी होते असं म्हणतो. ते वक्तृत्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, वर्तणुकीमध्ये धर्मराज, तर शिक्षणामध्ये आगरकर आहेत असं गडकरी साहेब म्हणतात. तर तत्वज्ञानाचे तत्कालीन विख्यात प्राध्यापक व त्यांचे मित्र प्राचार्यांचे श्रीराम कावळे म्हणतात, प्राचार्यांची विचारसरणी मूलगामी व प्रगल्भ आहे. जीवनातील मूळ प्रश्नांचा वेध घेणारी आहे. आधुनिक भारतात जे प्रबोधन झाले व ज्यांच्यामुळे झाले त्यांची चरित्रे त्यांनी अभ्यासली व लोकांपुढे आणली. अध्यात्म हे प्रज्ञेवर उभे आहे, मानवतेची भावना करुणेवर उभी आहे. या दोन्हीत अन्वय साधण्याचे कार्य महापुरुषांनी केले. प्राचार्यांनी आपली भूमिका याच पठडीतून मांडली. त्यांच्या या भूमिकेला अध्यात्मनिष्ठ मानवतावाद असे म्हणता येईल. तात्पर्य, प्राध्यापक श्रीराम कावळे आध्यात्मिक मानवतावाद हे त्यांच्या तत्वातील चिंतनाचे सार आहे असे सांगताना दिसतात. वरील विद्वानांची मते लक्षात घेता त्यांनी लिहिलेल्या स्फुट लेखनाच्या पुस्तकांच्या आणि भाषणांच्या आधारे कोणीही विचारी माणसाला त्यांचे वक्तृत्व हे समाज प्रबोधनाचे व मूल्य संवर्धनाचे कार्य होते हे मान्य होईल. म्हणून आपण त्यांच्याकडे प्रबोधनाचे भाष्यकार आणि प्रबोधनकार या दोन्ही दृष्टीने पाहू शकतो. एकदा हे निश्चित झाले की मग अर्थातच त्यांचे तत्वज्ञान किंवा तत्वज्ञान विषयक मत याविषयी आपल्याला काही सांगता येईल. प्राचार्यांनी विवेकानंद, योगी अरविंद, छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी विषयांवर जी व्याख्याने दिली ती केवळ चरित्रगान नव्हती, तर ती त्यांची तत्वचिंतनेच होती. त्यांच्या विवेचनामध्ये तार्किक विचार पद्धतीला अवसर होता. त्यांची भाषणे म्हणजे वाचलेले सांगणे असे नव्हते, तर ती स्वतः केलेली भाष्य होती. ते अनेक थोर पुरुषांच्या जीवनातील प्रसंग आपल्या चिंतनातून प्रकट करीत असत. म्हणजे त्यांचे ते तत्वचिंतन होते. एखाद्या व्यक्ती, वस्तू, घटना यावर
आपण जो विचार करीत असतो तेच आपले चिंतन असते. प्राचार्यांनी ते केले. उदाहरणार्थ जे कृष्णमूर्तीवर बोलत असताना ते सांगतात, परंपरेच्या, रूढींच्या, गत अनुभवांच्या कोणत्याही प्रकारच्या चौकटी माणसाच्या व्यक्तिमत्वाला असता कामा नये. या चौकटींच्या पलीकडे जाऊन जर व्यक्ती विचार करू शकली तर व्यक्तीचे जीवन अधिक प्रगत होईल. शिल्पकार जसा आपल्याला अपेक्षित आकार लक्षात घेऊन दगडाला आकार देतो आणि मूर्ती घडवतो, त्याप्रमाणेच प्राचार्य शब्दांच्या साहाय्याने समाज मानसातील सुखासीनता, देशभक्तीचा अभाव, भ्रष्टाचार, ध्येयहीनता, व्यक्तिगत व सामाजिक जीवनातील बेशिस्त यावर प्रहार करून नव्या जुन्याची सांगड घालीत आजच्या तरुण पिढीतून उद्याचा आदर्श भारत कसा घडेल हे सांगत. त्यांचे कोणत्याही विषयावर भाषण असले तरी मानवी जीवन आणि त्याचे नैतिक शिक्षण हा त्या भाषणाचा केंद्रबिंदू असे. महापुरुषांनी जीवन दर्शने व भाषणे आणि आपले आचरण यात असलेली विसंगती ते सहज दाखवून देत. समाजातील नैतिकता ढासळू नये किंवा ढासळती नैतिकता पुन्हा सावरण्यासाठी नैतिकतेचा मूल्यांचा उद्घोष ते आपल्या भाषणातून करत. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, बुवाबाजी या अनेक सामाजिक दुरितांवर ते आसूड ओढत. एक किरकोळ शरीराचा माणूस कंबरेला एक साधा पंचा व हातात एक काठी घेऊन पुढे चालला आहे व लाखो लोक मागे चालले आहेत. त्याच्या एका चले जावच्या आदेशाने ब्रिटिशांना देश सोडावा लागला. महात्मा गांधींविषयी एका व्याख्यानात ते असे बोलतात, तेव्हा त्यांचे ते आवाहन असते ते माणूस बदलण्याचे व ज्या व्यक्तीविषयी बोलतो त्याच्या व्यक्तित्वातील दिव्यत्वाविषयीचे. हे लक्षात घेतले पाहिजे. या ठिकाणी त्यांचे बोलणे मुद्दाम दिले आहे जेणेकरून त्यांचे बोलणे आणि त्यातील त्यांचे म्हणून असलेले चिंतन कळावे. आता त्यांची तत्वज्ञान विषयक भूमिका काय लक्षात घेऊ, कारण ते तत्वज्ञानाचे प्राध्यापक अभ्यासक होते, म्हणून तत्वज्ञानाबद्दल त्यांना काय म्हणायचंय ते आपण लक्षात घेऊ. Men live according to their philosophy of life. This is to even of the most thoughtless. हे एल्ड्रस हक्सलेचे म्हणणे सांगत ते म्हणतात, तत्वज्ञान ही कोणाची मत्ता नाही. प्रत्येक विचारी व्यक्ती तत्वचिंतन करीत असते. प्रत्येकाला स्वतःचे असे जीवनविषयक तत्वज्ञान असते. तिला ते माहीत नसते एवढेच. प्राचार्यांच्या मते आपल्याकडे तत्वज्ञान जीवनमार्ग म्हणून मानले गेले. मोक्ष या परमपुरुषार्थाच्या सिद्धीसाठी आवश्यक असे ज्ञान ते तत्वज्ञान असेही मानले गेले. तत्वज्ञानाविषयी त्यांनी अनेक ठिकाणी मांडणी केली आहे. या संकल्पनेचा उहापोह करताना त्यांनी त्यांच्याच शब्दात काही व्याख्या ज्या दिल्या आहेत त्या मी इथं आपल्या पुढे ठेवतोय. माणसाला जीवन व्यतीत करताना सोबत करणाऱ्या, उपयोगी पडणाऱ्या काही कल्पना, या कल्पनांचा एक आराखडा तयार होतो, ते जीवनविषयक तत्वज्ञान होय असे ते म्हणतात. पुढे ते म्हणतात, ज्या श्रद्धा, विचार, कल्पना यांच्या आधारे माणूस आपली पावले जीवनाच्या वाटेवरून टाकतो, त्या सर्वांची प्रणाली हेच त्याचे व्यक्तिगत तत्वज्ञान होय. माणसांचा विचारांशी घडणारा सत्संग व त्यातून उदयाला येणारे व आकार धारण करणारे त्यांचे त्याचे तत्वज्ञान असते. जीवन स्थूल चिंतन ते म्हणजेही तत्वज्ञान किंवा जीवनाच्या समग्र भान म्हणजे समग्रतेचे भान म्हणजे तत्वज्ञान. व्यक्ती आणि समाज, राष्ट्र आणि विश्व, बुद्धी आणि भावना, व्यक्तिमत्व आणि नागरिकत्व, तत्व आणि व्यवहार यांचे चिंतन व अखिल जीवनाचे दर्शन म्हणजे तत्वज्ञान. जीवनाच्या व्यापकतेचे भान राखून केलेले मूलगामी चिंतन म्हणजे तत्वज्ञान. शास्त्रीय संशोधनात जी गृहीत तत्वे वापरली जातात किंबहुना संशोधनाचा आधार म्हणून जी तत्वे स्वीकारली जातात त्यांचे मूलगामी चिंतन करणारी जीवनशाखा म्हणजे तत्वज्ञान होय. अशा अनेक व्याख्या ते सांगतात आणि ह्या त्यांनी त्याच्या शब्दात सांगितलीत म्हणजे त्या पाठीमागं त्यांचं तत्वचिंतन हे नक्कीच आहे. प्राचार्य जीवन मूल्यांची प्रणाली या अर्थाने तत्वज्ञानाकडे पाहतात. व्रतनिष्ठा आणि मूल्यनिष्ठा या दोहोतून मानवी जीवन साकार होत असते.
याचा अर्थ तसे ते घडले पाहिजे. असे घडले तर ते जीवन मूल्यांची प्रणाली ठरेल, म्हणजेच ते एक तत्वज्ञान असेल. अशा विविध अंगाने ते व्याख्या सांगतात, पण त्यामध्ये समग्रता आणि समन्वय यांना अधिक महत्त्व देतात. जगाला तत्वज्ञानाची गरज आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या झगमगाटात माणसाच्या मानव्याला ग्रहण लागले आहे. एवढेच नव्हे तर जीवनाची मूल्यवत्ता कमी होत आहे. अर्थात हे विज्ञानाकडून झाले नाही, ते माणसाकडून घडले आहे. हे लक्षात घेऊन त्यांनी जीव, जगत आणि ईश्वर या प्रमुख अभ्यास विषयाच्या कक्षेत येतील अशा असंख्य विषयावर आपले चिंतन मांडले आहे. पण ऐहिक जीवन परतत्वाच्या स्पर्शाने समृद्ध कसे होईल याचेही भान ठेवले आहे. ईश्वर, आत्मा, मोक्ष आदींचा उहापोह ते करतात, पण त्यांचा ऐहिक जीवनाला पूरक असा अर्थही सांगतात. एकंदर जीवन समृद्ध व्हावे हाच त्यामागे हेतू दिसतो. म्हणून या विचार प्रवाहाला मी जीवनवाद असे नाव दिले आहे. प्राचार्यांचे तात्विक विचाराकडे आपण वळू. आता आपण तत्वज्ञान त्यांचं समजून घेतलं किंवा तत्वज्ञानाविषयी त्यांची भूमिका लक्षात घेतली. आता त्यांचे तात्विक विचार जे आहेत ते आपण लक्षात घेऊ. प्राचार्यांचे तत्वज्ञान आदर्शवादाकडे झुकणारे पण जीवनवादी होते असे म्हणता येईल. त्यांचे मानवी जीवनावर इतर सर्व गोष्टींपेक्षा अधिक प्रेम होते. ईश्वर, आत्मा, मोक्ष, कर्म सिद्धांत, पुनर्जन्म अशा तत्वज्ञानातील कळीच्या संकल्पना त्यांनी अभ्यासल्या, तरी त्यांच्या जीवन विश्वात त्यांना फारसे स्थान राहिले नव्हते. माणसाने आयुष्यात अभ्यास करावा, स्वतःचा मार्ग स्वतः निवडावा, त्यातच गती घ्यावी आणि स्वतःला प्रकट करावे, हे त्याचे व्यक्तिमत्व अन्य कशाही पेक्षा निश्चितच चांगले असते. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी असे म्हणताना ते सांगतात, मानवी जीवनात श्रद्धेला स्थान आहे ते असावे. आपल्या आयुष्यात आपण काय करू शकू आणि काय केल्याने सुखी होऊ याविषयी काही कल्पना करीत असतो. यातील जी कल्पना प्रभावी ठरते तिच्या आधारे इतर कल्पना कार्यरत होतात. यातून जी एक भावरचना तयार होते ती माणसाला तिचे ध्येय गाठण्यासाठी उपयुक्त ठरत असते व बळ पुरवित असते. व्यक्ती जीवनातील या भाव व्यवस्थेला जीवन श्रद्धा असे म्हणता येईल असे प्राचार्य सांगतात. एकंदर माणसाला घडवणारी श्रद्धा त्यांना मान्य होती. म्हणूनच मानसिक समाधानासाठी देवळात जायला त्यांची हरकत नव्हती. देवदेवतांचे अवडंबर मात्र त्यांना नको होते. पुढे ज्या विश्वात आपण राहतो त्याचा एक घटक म्हणून आपले काम आपण प्रामाणिकपणे करावे हा गीतेचा विचार त्यांना मान्य होता. ते जीवनवादी तत्वचिंतक होते. याचा अर्थ त्यांना जीवनाचे आस्वाद मूल्य वाढवावे आणि चंगळवादाला जवळ करावे असे म्हणायचे नव्हते, तर जीवनाची अर्थवत्ता वाढवली पाहिजे आणि त्यासाठी माणसाने मूल्यांचा वेध घेतला पाहिजे. तेवढ्यावर न थांबता आपल्या जीवनात प्रत्यक्ष जगण्यासाठी त्यांचा अंगीकार केला पाहिजे. हे जीवन एक आदर्श जीवन झाले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. स्वतः ते जे आणि जसे जगले तेच त्यांनी लोकांपुढे ठेवले. त्यांनी जी असंख्य भाषणे दिली ती आणि विविध वृत्तपत्रातून जे अनेक वर्षे स्फुट रूपात लिहिले ते खरे तर जीव, जगत आणि ईश्वर या तत्वज्ञानाच्या प्रमुख अभ्यास विषयाच्या अनुषंगानेच होते. मानवी जीवनातील व निसर्ग जीवनातील सर्वच पैलूंवर त्यांनी स्वतःचे प्रकट असे चिंतन केले. प्रत्येक वस्तू, व्यक्ती, घटकाचा अर्थ त्यांनी सकारात्मक अंगाने सांगून मानवी जीवनाची मूल्यवत्ता वाढवली. तात्पर्य हे लेखन मूल्यवेधी होते. जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी, खऱ्या अर्थाने सार्थकी लावण्यासाठी माणसाने सद्गुणांचा ध्यास घेतला पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते. कोणीही अभ्यास करावा, चिंतन मनन करावे, शिवाय ते आपल्या अंगी भिनवावे, आपल्या जगण्याचे व आचरणाचे रूप त्याला द्यावे अशी ती भूमिका घेतात. त्यांच्या मते जीवन नावाची विशुद्ध व निसर्गदत्त अशी जी स्फूर्ती असते तिची अभिव्यक्ती आयुष्यभर घडत राहते. या स्फूर्तीचे प्रकटीकरण हेच जीवनाचे अंतिम प्रयोजन असते.
अनेक अंगांनी, रंगांनी व रूपांनी बहरत व मोहरत जाणे हा या जीवन शक्तीचा विलास असतो. जीवन हेच एक साध्य असते, ते अन्य कशाच्या प्राप्तीचे साधन नसते. बघा, त्यांचे तात्विक विचार आपण लक्षात घेतोय. जीवन हेच त्यांच्या दृष्टीने ध्येय होतं. आणि म्हणजे मोक्ष वगैरे या गोष्टी ज्या आपण म्हणतो ते त्यांना मान्यच नव्हत्या, हे वर आलेलंच आहे. तर जीवनाला ध्येय म्हणून आपण जगलं पाहिजे असं त्यांचं एकंदर म्हणणं होतं. म्हणूनच मी त्यांना इथं जीवनवादी तत्वचिंतक म्हटलेलं आहे. मुळात आता पुढे जीवन हे साध्य आणि प्राप्तव्य आहे, त्यासाठी माणसाने प्रयत्न केला पाहिजे. ते मानवी जीवनाकडे कदाचित नुसत्या जीवनाकडे, याचा अर्थ काय, इतर जीवांच्या ठाई जे असते ते जीवन, ब्रह्म म्हणून ते त्याच्याकडे पाहतात. साध्या सरळ मूल्ययुक्त जगण्याने हे ब्रह्म आपल्याला अवगत होऊ शकते. स्वरूप धारणा हे जीवनाचे मर्म आहे. आनंद हा जीवनाचा स्थायी भाव आहे. त्यामुळे जगण्यात आनंद मिळतो. या आनंदात खंड पडू नये अशा कुशलतेने जगणे, याला ते जीवन योग म्हणतात. प्राचार्यांच्या मते वस्तुसंचय, धनसंचय असे संचय टाळून आवश्यक तेवढे बाळगण्यातून हे सुख, हा आनंद आपण मिळवू शकतो. हव्यासापोटी माणसे सुख हरवून बसतात, जीवनाच्या रहस्याला मुकतात. आहारातील साधेपणा, आहारातील साधेपणा, आचारातील व स्वभावातील सरळपणा, भावनांची निर्मळता, स्वच्छंदातून ओसंडणारा आनंद सहज प्राप्त असतो. महात्मा गांधी, टॉलस्टॉय, थोरो आदी जीवनवाद्यांचे विचार आणि आचार त्यांना भावतात. त्यांच्या मते आपण आसक्त होतो, इंद्रियाधीन असतो, त्यामुळे आपले जीवन नीरस होते. जीवनाचे मूलभूत व स्वाभाविक शुद्धत्व लक्षात घेऊन आपण जर जगू शकलो तर जगायचे कशासाठी हा प्रश्नच उरणार नाही. जीवनाला कोणत्याही तात्विक संकल्पनांमध्ये किंवा दृष्टिकोनांमध्ये न अडकवता ते निथळ निर्मळपणे जगले व अनुभवले पाहिजे. यश, अपयश, सुख, दुःख या गोष्टी जीवनाशी निगडीत असतात. त्यांचा बाऊ न करता जीवनाला सामोरे गेले पाहिजे असे त्यांना वाटते. इवलीशी मुंगी डोंगरा एवढे वारूळ तयार करते आणि सतत कार्यमग्न राहते. माणसाला ज्ञान, बुद्धी यासारखे सर्व प्रकारचे सामर्थ्य असतानाही तो काही करीत नाही, याचे त्यांना नवल वाटते. प्राचार्य जीवनाचा विचार करणारे तत्वज्ञ जीवन आणि जगत संयुक्त असे सत्य आहे असे सांगतात. जग माणसाला अनेक गोष्टी देते, माणूसही जगाला तसेच काही देत असतो. ही एक अखंड अशी आंतरक्रिया असते. त्यामुळे कोण कोणाचे आणि कोणामुळे याला महत्त्व नसते. आपण जगाचे, जग आपले असते, हे संयुक्त सत्य आत्मसात करण्यापूर्वी व्यक्तीने प्रथम स्वतःसाठी, मग घरासाठी, त्यानंतर समाजासाठी जगावे, मग राष्ट्राकडे वळावे आणि शेवटी जग आपले मानावे. या पद्धतीने वाटचाल करावी असे प्राचार्य सांगताना दिसतात. महापुरुष, संत, विचारवंत, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ हे या अर्थाने वैश्विक असतात, म्हणून ते जीवन योगी असतात. कारण जीवनाशी योग करूनच ते सत्याची प्राप्ती करीत असतात असे प्राचार्यांच्या भूमिकेनुसार आपल्याला म्हणता येईल. प्राचार्य एके ठिकाणी म्हणतात, प्रत्येकाने प्रथम अंतर्मुख व्हावे, आपले आत्मनिरीक्षण करावे, आपल्या गुणदोषांसह व मर्यादांनिशी स्वतःला जाणून घ्यावे व स्वरूपाचा स्वीकार करावा. त्यानंतर आपल्या ठिकाणी असणाऱ्या क्षमतांचे परिणत रूप कल्पनेने जाणून घ्यावे व त्याचे संवर्धन व्हावे, यासाठी निश्चय करावा. हे निश्चित झाल्यावर आत्मविकासाची वाटचाल होत राहील. यामधून स्वला ओलांडून जाण्याची प्रक्रिया घडेल. यालाच जीवन म्हणता येईल. वाटचालीत नको ते नाकारून बाजूला करून हवे ते पुढे दिसेल, वाट्याला येईल. त्याच्या प्राप्तीनंतर तेही मागे जाईल, पुढे नवे येईल. ही अखंड प्रक्रिया चालू असते. यालाच जीवन योगी असे म्हणतात, जीवन योग असे म्हणतात. प्राचार्य तत्वज्ञानामध्ये जे विविध विचार प्रवाह, विशेषतः पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये जे विचार प्रवाह आढळतात, त्यामध्ये जो जीवनवाद नावाचा
वाद आहे इजम, त्याच्या संदर्भात ते सांगतात, जीवनवाद नावाची आधुनिक काळात उदयाला आलेली एक प्रभावी विचारसरणी आहे. त्यामध्ये रुडॉल्फ ऑयकेन, लिओ टॉलस्टॉय, हेनरी डेव्हिड थोरो, ओर्तेगा अशा अनेक विख्यात तत्वचिंतकांचा समावेश होतो. जीवनवादी दृष्टिकोन जगात दुरीत, पाप, नीचता, दुष्टता, विषमता, अन्याय अशा अनेक नकारात्मक गोष्टी आहेत आणि ते सत्य आहे. या गोष्टी माणसाला नको असतात, पण त्यांच्याशी सामना तर माणसाला करावा लागतो. म्हणूनच अशा नकारात्मक गोष्टींचे आव्हान स्वीकारून निराकरण करणे माणसाचे कर्तव्य आहे. शिवाय त्यात त्याचे पौरुषत्वही आहे. जगात न्याय, बंधुता, सत्यता, साधुत्व यासारख्या सद्गुणांची प्रस्थापना करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ते करीत असताना सद्गुणी नैतिक जीवनाच्या बाजूने ईश्वर उभा राहतो अशी जीवनवाद्यांची श्रद्धा असते. ईश्वर ही मानवी मनाची एक मागणी असते. माझ्या चांगल्या वागण्याचे मला काय फळ मिळेल? अर्थातच ईश्वराची कृपा हे त्याचे फळ असेल. तो दखल घेईल अशी आशा त्याच्या ठिकाणी असते. जगाला दिसत नसेल पण त्याला कळत असेल ही धारणा मनात असते. या पद्धतीने जीवनवादी तत्वचिंतक आपली भूमिका मांडतात. ते माणसाला आशावादी बनवतात, तसेच निश्चिंत जीवनाचे अभय पण देतात. थोरो, टॉलस्टॉय आदी विचारवंतांचे जीवन चरित्र समजून घेतले तर साधी राहणी, वृत्तीतला सरळपणा, मानव्यावर प्रेम, करुणावृत्ती, निखळ निर्मळ जीवनाचा ध्यास अशा अनेक गोष्टी त्यांच्यात आढळतात. महात्मा गांधींवर यांचा प्रभाव होता. त्यांचे जीवन पाहिल्यास तेही जीवनवादीच होते, कारण त्यांचा ईश्वर सत्यात होता हे इथे प्राचार्य सांगतात. अशा प्रकारचा जीवनवाद प्राचार्यांनी आयुष्यभर सांगितला, अनुभवला व जपला. ते प्रबोधनकार होते. त्यांचे तत्वज्ञान, आदर्श, मूल्य या अनुषंगाने मांडले गेले. मानवी जीवनाला अर्थवत्ता आहे ते केवळ सामान्य जीवजंतूंचे जीवन नाही, जीवांमधल्या माणसाचे ते जीवन आहे. विवेक त्याचे लक्षण आहे. हा विवेक आपल्या जीवनाची दिशा ठरवतो आणि आपल्याला माणूस म्हणून पुढे आणतो अशी त्यांची धारणा होती. त्यांच्या तत्वज्ञानामध्ये समन्वयाला महत्व होते. मतामतांच्या गलबल्यात हरवलेले सत्य शोधून काढणे आणि लोकांपुढे ठेवणे हे त्यांचे कार्य होते. सॉक्रेटिस, प्लेटो, एरिस्टॉटल, कांट या तत्वचिंतकांप्रमाणेच त्यांनी आपल्या विचारात आणि आचरणात नीतीला केंद्रीभूत मानले होते. संतांनी ज्याप्रमाणे आपल्या आचार, विचार आणि उपदेश, उच्चार यामध्ये एकवाक्यता ठेवली होती, त्याप्रमाणेच प्राचार्यांनी आपल्या जीवनात आणि सामाजिक व्यवहारामध्ये बोरे तैसा चाले ही संतांची वृत्ती सामाजिक मान्यतेची व प्रतिष्ठेची मोहोर त्यांच्या नीतिमान, चारित्र्य संपन्न अशा व्यक्तिमत्वावर उमटली होती. म्हणूनच महाराष्ट्र वाल्मिकी गदी माडगुळकरांनी त्यांना आधुनिक संत असे म्हटले आहे. तत्वज्ञानाचे हेच कार्य असते. ही भारतीय तत्वज्ञानाची भूमिका प्राचार्यांनी आपल्या जीवनामध्ये अक्षरशः उतरवली. तत्वज्ञान ही केवळ बौद्धिक चळवळ नाही किंवा चर्चेचा कुठेतरी आराम खुर्चीत बसून बौद्धिक झटापट करण्याचा विषय नाही, तर प्रत्यक्ष जीवन जगत असताना अडी अडचणींवर मात करण्याचा व जीवनाला, आयुष्याला एक अर्थपूर्ण आयाम देणारा विषय आहे अशी त्यांची धारणा होती. माणसाचे आयुष्य सुंदर, उदात्त बनवणारी ज्ञानशाखा म्हणून ते तत्वज्ञानाकडे पाहत असत. माणूस हा शरीर मन युक्त असा प्राणी आहे. त्याच्या जीवनाचा पोत शरीर मन या द्वंद्वाच्या परिघामध्ये घडतो. केवळ शरीर किंवा केवळ मन अशा दोन सीमारेषांवर तो जगू शकत नाही. दोन्हीला एकत्र करूनच तो जगू शकतो. म्हणून दोन्हीला अर्थ आहे आणि त्यामुळेच विज्ञानाबरोबर माणसाला तत्वज्ञानाची गरज आहे असे ते ठामपणे सांगतात. अशा तऱ्हेने समन्वयाची भूमिका घेत जीवनवादी, आदर्शवादी तत्वज्ञानाची मांडणी सामाजिक प्रबोधनाचे निमित्त करून ते आपल्या पुढे ठेवतात. एका वाक्याने कार्ल मार्क्सच्या मी शेवट करेन.
कारण सामाजिक प्रबोधन हे त्यांचं ध्येय होतं आणि त्यामागेही कुठलं तरी तत्वचिंतन होतं, हे लक्षात घ्या आणि घेतलं पाहिजे आपण. आणि म्हणून मग कार्ल मार्क्स जे काही विधान करतो ते इथं मी तुमच्या पुढे ठेवतो आणि मग माझ्या या लेक्चरचा म्हणा किंवा पेपरचा समारोप करतो. कार्ल मार्क्स म्हणतो, अ जॉब ऑफ फिलॉसॉफर इज नॉट टू अंडरस्टँड द वर्ल्ड बट ट्राय टू चेंज इट. प्रबोधनाचे हे तत्वज्ञान त्यांनी म्हणजे प्राचार्यांनी केवळ समजून घेतले नाही तर जगाच्या परिवर्तनासाठी मांडले. म्हणून